संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा आहे। गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन आहे आणि त्यामुळे संत नगरी दुमदुमून गेली आहे। भक्तिमय वातावरणात हा सोहळा सध्या साजरा केला जातोय। शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावी दाखल झाल्या आहेत। महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातील असंख्य भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। आज प्रकट दिन आहे आणि विशेष म्हणजे यंदा गुरुवारीच गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मयूर। मयूर, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते कारण मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे? वेगळं सांगायची गरज नाही। दरवर्षी गजानन महाराजांचा जो सोहळा असतो प्रकट दिन सोहळा, त्या सोहळ्यासाठी राज्यभरातून भक्तगण या ठिकाणी दाखल होत असतात। ही संत नगरी दुमदुमून जाती भक्तिमय वातावरणामध्ये आणि या शेगाव नगरीमधलं आजचं वातावरण खूपच आल्हाददायक असतं। हजारो भजनी दिंड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण गजाननाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। संत नगरी शेगाव म्हणजे ही प्रति पंढरपूर समजलं जातं आणि विशेष म्हणजे यावेळीचा जो प्रकट दिन आहे हा गुरुवारी आल्यानं आज मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। याहूनही अधिक विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यामध्ये सुट्टी जाहीर केली आहे। त्याच्यामुळं शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा नोकरदार वर्ग असेल, या सर्वजणांनी या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। रांगा लागलेल्या जवळपास 2 ते 2.5 तास या ठिकाणी दर्शनाला लागत आहेत। ज्यांना मुखदर्शन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी वेगळी लाईन आहे आणि समिती दर्शनाची वेगळी लाईन या ठिकाणी करण्यात आली आहे। विशेष शेगावचं आपल्याला नियोजन माहिती की शेगाव संस्थान राज्यातल्या इतर संस्थानांच्या पैकी शेगावचं संस्थान हे नियोजनामध्ये अग्रेसर आहे। त्यामुळं हा प्रकट दिन सोहळा अगदी नियोजन पद्धतीनं पार पडतोय या ठिकाणी लक्षात येत आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।